तर पहिला चेंडू खूप सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका, चेंडू सरळ, नक्कीच थोडीशी चुकी होत आहे, मला वाटतं ध्रुव आहेत तिकडे, थोडीशी चुकी होत आहे पहिल्या चेंडूवर. नक्कीच एक चांगली संधी निर्माण करून दिली होती गोलंदाजाने. तर बघूया ह्या 2 धावेनं श्री गणेशा होतोय. तर विनंती असेल जाणता राजा काटाळे आपला 12वा खेळाडू नक्कीच समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आहे. आता मात्र नक्कीच स्कूप करण्याचा प्रयत्न तिकडे, आणि आता मात्र कुठलीही चुकी होत नाही. दुसऱ्या मला वाटतं लेग पाईचचा नक्कीच इशारा होतोय. नक्कीच चांगलं डिसिजन पंचांकडे आपल्याला पाहायला मिळते, चांगली नजर नाईट मॅच, आणि ह्या नाईट मॅचच्या स्पर्धेमध्ये नक्कीच एक नजर ठेवणं खूप महत्त्वाचे असते. जशी फलंदाजाला नजर ठेवावी लागते तशीच पंचांना सुद्धा नजर ठेवावी लागते. तर चांगली कामगिरी पाहायला मिळते ती म्हणजेच पंच यांच्याकडनं. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवर अक्षय घरत. नक्की सुरेख चेंडू पंचांकडे अपील करतात, पंच म्हणताय थोडंसं लेग यष्टीला सोडून जात आहे. एक धाव पूर्ण होत आहे. ह्या 1 धावेने जर पाहिलं तर धावांची गती आता मात्र आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 3 धावा, सॉरी 4 धावा. तर नक्कीच पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं चालू आहे. पहिल्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेत. जर पाहिलं तर धावांची गती आपल्याला धावफलकार पाहायला मिळते ती म्हणजेच 4 धावा. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार अक्षय. मात्र सूर्य एक चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते यतीन यांच्याकडनं. एकाच धावेवर समाधान मानायला लागेल. ह्या 1 धावेने जर पाहिलं तर नक्कीच धावांची गती आपल्याला धावफलकार पाहायला मिळते ती म्हणजे पहिल्या षटकातील 4 चेंडू समाप्त होत आहेत. धावसंख्या होते ती 5 धावा. तर नक्कीच सुरेख गोलंदाजी हाताळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 30 यार्डच्या बाहेर मला वाटतं फक्त 3 खेळाडू तैनात आहेत आणि सुरेख गोलंदाजी अक्षय यांची. पुन्हा एकदा तयार, चांगला चेंडू, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. एक धाव ह्या एकेरी धावेने जर पाहिलं तर आता मात्र धावफलक पुढे सरकताना दिसतंय ते म्हणजेच 6 ह्या धावसंख्येवर. तर बघूया ह्या मला वाटतं पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकातील मला वाटतं हा शेवटचा चेंडू असेल. नक्कीच चांगली गोलंदाजी. मात्र सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूने षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर युवा स्पोर्ट बिरवाडी ह्या संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 6 धावा. तर नक्कीच त्यानंतर जाऊया आपण कुणबी समाजाचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य श्री चंद्रकांत नारायण घरत तसेच कार्यकारिणी मंडळी आणि संपूर्ण समाजाने आम्हाला ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल नक्कीच त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार मानावे लागतील. त्यानंतर जर पाहिलं तर पास्तळ ग्रामस्थांचे आम्ही खास करून आभार मानतोय कारण की त्याने आम्हाला हा मैदान उपलब्ध करून दिला. त्यानंतर ग्रामपंचायतचा हॉलसुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिला होता. तसेच मैदानाची साफसफाई आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था करून दिले. तर नक्कीच टायमर ऑन आहे. 15 मिनटं बाकी आहेत आणि या 15 मिनटामध्ये जर पाहिलं तर 3 षटकं हाताळची आहेत ती म्हणजे जाणता राजा काटाळे या संघाला. बघूया दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर ध्रुव घरात. नक्कीच चांगला चेंडू, चांगला फटका चेंडू जातोय तो डीप कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सरळ यष्टॅनवर फेकी होते. तर 1 धावेने समाधान मानावं लागते ह्या दोन्ही फलंदाजांना. ह्या 1 धावेने जर पाहिलं तर धावांची गती आता मात्र धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 7 धावा. नक्कीच ध्रुव घरत जर पाहिलं तर आमदार चषक 2025 उपविजेता जी स्पर्धा झाली नक्कीच पालघरच्या
आर्यनच्या मैदानावर नक्कीच चांगलं खेळ पाहायला मिळालं आपल्याला. जर आपण पाहिलं असेल तर नक्कीच फायनलसाठी दोन्ही संघ आपल्या समाजातील संघ होते. तर बघूया पुन्हा एकदा तयार. आता मात्र सुरेख चेंडू तेवढा चांगला फटका, चेंडू जातोय तो शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. यतीन पाटील यांच्याकडनं एक धाव पूर्ण होते, एक धावेने धावफलक आता मात्र सरकतंय ते म्हणजे 8 या धावसंख्येवर. नक्कीच आमदार चषक आपण पाहिलं असेल लाख मोलाची स्पर्धा, आणि ह्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर दोन्ही संघ हे आपल्या कुणबी समाजातील संघ होते. नक्कीच एका बाजूला साई एकता बिरवाडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पवन सुदनवली. आता मात्र गडी बाद होतोय, पहिला गडी तंबूच्या आश्रयाला येतोय तो म्हणजेच युवा स्पोर्ट बिरवाडी ह्या संघाचा. तर नक्कीच जाऊया, एक संधी उत्कर्ष डीजेला देऊया. धन्यवाद डीजे. तर नक्कीच आता मात्र जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जातोय तो म्हणजेच अंकेश घरत. जर आपण पाहिलं तर पहिला पर्व कुणबी प्रीमियर लीगचा पहिला पर्व ज्या खेळाडूने गाजवला तो खेळाडू म्हणजेच अंकेश घरत. नक्कीच पहिल्या पर्वामध्ये खूप सुरेख फलंदाजी आणि गोलंदाजी ह्या खेळाडूकडनं आपल्याला पाहायला मिळाली, आणि त्याच्याच जोरावर त्याने आपल्या संघाला ह्या स्पर्धेचं विजेतेपद जिंकून दिलं होतं. ते म्हणजेच मला वाटतं चाणक्य सुपर किंग ह्या संघाला. तर बघूया तदनंतर त्याने मागे ओढून पाहिलं नाही, आणि आज नक्कीच तो ह्या क्रिकेटच्या पटलाच्या शिखरावर आहे. तर बघूया नक्कीच चांगली कामगिरी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळेल. तर बघूया दुसरा ह्या षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी चौथा चेंडू. नक्कीच आता मात्र स्वस्तामध्ये परततोय मोठा गडी, नक्कीच बाद होतोय. धक्का दुसरा लागतोय तो म्हणजेच युवा स्पोर्ट बिरवाडी ह्या संघाला. तर नक्कीच आता मात्र जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजेच रोहन. तर नक्कीच आपल्या घरच्या मैदानावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच रोहन. तर बघूया ऑन हॅट्रिक ध्रुव घरत. नक्कीच चांगली गोलंदाजी सातत्यानं जर पाहिलं तर ह्या हंगामामध्ये सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच ध्रुव घरत याने घरत यांच्याकडनं. नक्कीच आपण पाहिलं आमदार चषक सुद्धा खूप सुरेख गोलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळाली. तर नक्कीच त्यामध्ये जर पाहिलं तर जीवा घरत ह्याला त्या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित केला होता. तर नक्कीच चांगले चांगले खेळाडू आपल्या समाजातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र भन्नाट वेग, नक्कीच वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय तो म्हणजेच ध्रुव घरत. तर बघूया ह्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपल्याला धावफलकर पाहायला मिळते ती म्हणजेच 8 धावा. तर नक्कीच चांगली गोलंदाजी. 5 चेंडू हाताळले. 5 चेंडूमध्ये जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर सुद्धा विकेट, आणि 5वा चेंडू निर्धाव. तर बघूया ह्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख, नक्कीच चांगलं स्ट्रोक म्हणावं लागेल रोहन यांच्याकडनं. एक सिंगल धाव. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात ते म्हणजेच युवा स्पोर्ट बिरवाडी ह्या संघाच्या 9 धावा. तर नक्कीच 2 षटकं संपतायत. 4.5च्या सरासरीने धावतोय. तर नक्कीच आंबटगोड मैदान पाहिलं आणि डे नाईटची स्पर्धा, आणि ह्या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर नक्कीच गोलंदाजांना कमीत कमी
45 ते 50 धावा असतील तर नक्कीच डिपेंड करू शकतात. परंतु मागचा आपण सामना पाहिला तो म्हणजे साई सिधोबा बेटेगाव आणि ओम साई पास्तळ ह्या दोन संघांमध्ये 5 षटकांमध्ये 35 धावा बनवल्या होत्या. 36 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं, परंतु त्या 36 धावासुद्धा डिपेंड केल्या ते म्हणजे साई सिधोबा बेटेगाव ह्या संघाने. तर बघूया आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो म्हणजेच यतीन पाटील. तर नक्कीच सुरेख स्पर्धा पाहायला मिळते ती म्हणजेच कुणबी प्रीमियर लीग 2025 वर्ष 5वे. तर पहिला चेंडू सुरेख चेंडू तेवढा चांगला फटका चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सरळ यष्ट्यांवर फेकी नक्कीच खूप सुरेख फेकी पाहायला मिळते. त्या क्षेत्ररक्षकाकडनं एका धावेवर समाधान मानावं लागते ह्या दोन्ही फलंदाजांना. ह्या एक धावेने जर पाहिलं तर धावसंख्या आता मात्र डबल फिगरमध्ये पाहायला मिळते ती म्हणजेच 10 धावा. तर त्यानंतर जर पाहिलं तर मंडप जे आपल्याला बनवून दिलंय ते म्हणजेच श्री सदानंद सखाराम घरत पास्तळ ह्याने आपणास कमी दरामध्ये आपल्याला नक्कीच हे मंडप उपलब्ध करून दिलंय. त्यांचं सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच जे डीजेचा नक्कीच आपल्याला जी सुविधा पुरवली ती सुद्धा सदानंद सखाराम घरात ह्यांच्याकडनं आपल्याला खूप कमी दरात नक्कीच समाजाचे सामने चांगलं सहकार्य त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार आता मात्र यष्टीरक्षक मला वाटतं सुजित ह्यांच्याकडनं एक झेल पुन्हा एकदा गडी बाद होतोय. तर नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे जांताराजा काटाळे ह्या संघाकडनं. तदनंतर जर पाहिलं तर यूट्यूबचं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला ओम साई स्पोर्ट चे मालक श्री मयूर घरत सरावली नक्कीच खूप कमी वेळेमध्ये खूप मोठी उंची गाठली ती म्हणजेच ओम साई स्पोर्ट सरावलीच्या नक्कीच चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं प्रेक्षेपण नक्कीच त्यांच्याकडनं नेहमी आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर जर पाहिलं तर ह्या स्पर्धेसाठी जे चेंडू पुरवले आहेत ते म्हणजेच सुयोग रमेश घरत पास्तळ ह्यांच्याकडनं ह्या स्पर्धेसाठी संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे चेंडू पुरवले आहेत त्यांचासुद्धा मी खूप खूप आभार मानतो. तदनंतर लाईटचे टावर आपल्याला नक्कीच कमी दरामध्ये जे उपलब्ध करून दिले ते म्हणजेच तुषार मोरे नक्कीच नवली वेवूरचे आहेत त्याने सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य केलं त्यांचासुद्धा मी खूप आभार व्यक्त करतो. तदनंतर जीवी स्पोर्ट वाडाचे मालक श्री जितू पाटील नक्कीच ह्याने आपल्याला कमी दरामध्ये आणि कमी वेळेमध्ये चांगली जर्सी बनवून दिलंय त्यांचासुद्धा मी आभार मानतो. पुन्हा एकदा तयार आता मात्र बघूया तिकडे नक्कीच बॅटला चेंडू चाटतोय चांगलं यष्टीच्या मागे कार्य पाहायला मिळते. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. नक्कीच जर पाहिलं तर युवा स्पोर्ट बिरवाडीचे फलंदाज नक्कीच मला वाटतं फक्त हजेरी लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. बघूया आता मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजेच मोहित. तर अडचणीत सापडलेला संघ आहे तो म्हणजेच युवा स्पोर्ट बिरवाडी हा संघ. तर बघूया धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 10 ह्या धावसंख्येवर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते यतीन यांच्याकडनं. ह्या षटकातील मला वाटतं 4 चेंडू टाकून झालेत. पहिला चेंडू 1 धाव दिली, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडूवर गडीबाद आणि चौथ्या चेंडूवर सुद्धा गडीबाद. बघूया ऑन हॅट्रिक आहेत. पहिल्या मागच्या षटकामध्ये जर पाहिलं तर धूप सुद्धा ऑन हॅट्रिक होता. तर बघूया पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे ती म्हणजे यतीन पाटील यांच्यासाठी. तर आता मात्र जर पाहिलं तर स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच मोहित घरत. नक्कीच सुरेख चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. तर नक्कीच ह्या एक धावेने जर पाहिलं तर धावफलक पुढे सरकताना दिसतंय ते म्हणजे 11 ह्या धावसंख्येवर. तर नक्कीच तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातले 5 चेंडू टाकून झाले, धावसंख्या होते ती 11. तर नक्कीच 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांमध्ये नक्कीच गोलंदाजांना जर काही करायचं असेल तर एक चांगली धावसंख्या उभारणं जरुरीचं आहे. तर पुन्हा एकदा तयार यतीन. आता मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू षटक संपताय 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
युवा स्पोर्ट बिरवाडी ह्या संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 11 ह्या धावसंख्येवर. तर नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे जाणता राजा काटाळे ह्या संघाकडनं. तदनंतर जर पाहिलं तर आपल्याला ह्या मैदानावर जी हिरवी चादर आपल्याला पाहायला मिळते त्यासाठी अथक प्रयत्न परिश्रम केले ते म्हणजेच श्री निरंजन बाबूराव घरत आणि राजेंद्र घरत घ्यासवाडी आणि त्यांची पूर्ण टीम ह्या सर्वांनी मिळून नक्कीच जसा आपण बेटेगावच्या मैदान जसा आपण हिरवागार पाहतो तसाच मैदान आज आपल्याला हा आंबटगोड मैदान पास्तळचा सुद्धा पाहायला मिळतो. ह्यांचे सुद्धा खूप खूप आभार मी व्यक्त करेल. तदनंतर जर पाहिलं तर ह्या स्पर्धेसाठी आपल्याला पंच लाभलेत ते म्हणजे श्री राकेश राऊत. तर दुसरे पंच आहेत ते म्हणजे अमीर कराई आणि अभि तांडेल. नक्कीच यांचं सुद्धा खूप खूप आभार मी व्यक्त करेल. तदनंतर जर पाहिलं तर गुण लेखक तर नक्कीच चांगला चेंडू चांगला फटका चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने थोडंसं मिस फिल्डिंग होत आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फुटबॉल पाहायला मिळते चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा तर ह्या 2 धावेने जर पाहिलं तर धावांची गती आता मात्र आपल्याला धावफलकार पाहायला मिळते ती म्हणजेच 13 ह्या धावसंख्येवर. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकातील पहिला चेंडू दुसरा चेंडू हाताळण्यासाठी तयार गोलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे सुजित राऊत ह्यांच्याकडनं. तर नक्कीच मात्र सुरेख चेंडू तेवढा चांगला फटका बघूया. ध्रुप नक्कीच चांगला प्रयत्न होता. नक्कीच खूप सुरेख प्रयत्न पाहायला मिळाला तो म्हणजे ध्रुप घरत यांच्याकडनं. नक्कीच एक धाव पूर्ण होते. ह्या एक धावेने जर पाहिलं तर धावांची गती आता मात्र आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 14 ह्या धावसंख्येवर. तर बघूया पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुजित. तर बघूया स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच रोहन. तर नक्कीच आपल्याला 3 दिवस सतत 3 दिवस गुणलेखक म्हणून लाभले आहेत ते म्हणजेच शुभम सिंग यांचा मी खूप खूप आभार व धन्यवाद व्यक्त करतो. बघूया तिकडे नक्कीच चांगला झेल म्हणता येईल गडी बाद होतोय तो म्हणजेच रोहन. तर नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला जाणता राजाच्या गोलंदाजांकडनं. तदनंतर जर पाहिलं तर समालोचन जर आपण पाहिलं तर तीच ह्या पास्तळ गावातील एक गोड सुरेख आवाज तो म्हणजे स्वास्तिक पाटील. नक्कीच 3 दिवस स्वास्तिक आपल्याला त्यांच्या सुमधुर आवाजातून नक्कीच खेळून ठेवणार आहेत. तदनंतर पाहिलं तर श्री विदुरजी जयराम पाटील ह्यांच्याकडनं आपल्याला ह्या स्पर्धेचे प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ जे चषक आहेत ते त्यांच्याकडनं आपल्याला मिळाले. त्यानंतर सचिन मोहन घरत सद्गुरू ॲल्युमिनियम सरावली ह्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य मिळते. त्यानंतर विद्याधर तुकाराम घरत काटाळे मोरीपाडा ह्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य मिळते. श्री उमेश सदानंद घरत पास्तळ यांच्याकडनं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य मिळते. ह्या सर्वांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. तदनंतर अंकुश परशुराम घरत मला वाटतं पास्तळ यांच्याकडनं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य मिळते. त्यानंतर शैलेश शांताराम घरत पास्तळ. तदनंतर सुयश रमेश घरत पास्तळ यांच्याकडनं सुद्धा चांगलं सहकार्य मिळतं. तर बघूया पुन्हा एकदा तयार गोलंदाज. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव होती तिकडे 3 धावा नक्कीच 3 धावा कंप्लीट होत आहेत. ह्या 3 धावेने जर पाहिलं तर आता मात्र धावफलक पुढे सरकताना दिसत आहे ते म्हणजेच 17 ह्या धावसंख्येवर. तर नक्कीच चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावर आपल्याला फक्त 17 धावा पाहायला मिळत आहेत. तर बघूया सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजेच जाणता राजा काटाळ्याच्या प्रत्येक गोलंदाजांकडनं. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील सुजित राऊत. नक्कीच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चेंडू निर्धाव षटक संपत 4 षटकांच्या समाप्तीनंतर
युवा स्पोर्ट बिरवाडीची धावसंख्या होते ती म्हणजेच 17 ह्या धावसंख्येवर. तर नक्कीच त्यानंतर जर पाहिलं तर मंदेश घरत, अन्नपूर्णा हॉटेल सरावली, त्यानंतर संदीप तुकाराम घरत पास्तळ ह्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य पाहायला मिळते. त्यानंतर कीर्तेश साईनाथ घरत पास्तळ, रोहित रमेश राऊत पास्तळ, चंद्रकांत परशुराम घरत पास्तळ, अजय पंढरीनाथ घरत पास्तळ. नक्कीच ह्या सर्वांचं सहकार्यामुळेच आज हे आपल्याला ही स्पर्धा डे नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या सर्वांचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतोय. तर नक्कीच त्यानंतर शशिकांत सीताराम राऊत, संतोष भाऊ पास्तळ ह्यांच्याकडनं सुद्धा चांगलं आपलं सहकार्य मिळत आहे. प्रीतम रमेश घरत पास्तळ. त्यानंतर राजेश मेहता, राजेसाहेब यांच्याकडनं सुद्धा चांगलं सहकार्य मिळते. राजेंद्र घरत घ्यासवाडी पास्तळ ह्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य मिळते. ह्या सर्वांचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतोय. तदनंतर संदीप विजय घरत माजी उपसरपंच बेटेगाव ह्यांच्याकडनं मालिकावीर साठी आपल्याला सायकल भेटते. तर नक्कीच त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. तदनंतर संजय बंडू घरत व सुचेंद्र बंडू घरत यांच्याकडनं पास्तळ यांच्याकडनं सुद्धा चांगलं सहकार्य मिळते. तदनंतर आशिष कमळाकर घरत दहिसर यांच्याकडनं आपल्याला प्रत्येक मॅचसाठी सामनावीराचा पुरस्कार जे चषक आहे कुठली ह्यांच्याकडनं प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला नक्कीच मिळते. त्यांचं सुद्धा खूप खूप आभार मी व्यक्त करतोय. तदनंतर मयूर घरत बेटेगाव यांचं सुद्धा खूप खूप आभार. तर बघूया 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. आता मात्र दुसऱ्या धाव घेण्याच्या नादात पुन्हा एकदा गडी बाद होतोय. ह्या एक धावेने जर पाहिलं तर धावांची गती आता मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 18 धावा. तर नक्कीच अडचणीत सापडतोय तो म्हणजेच युवा स्पोर्ट बिरवाडी हा संघ. बघूया अजून या इनिंगमधील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 चेंडूवर नक्कीच 2-3 तरी मोठे फटके खेळावे लागतील. जर तुम्हाला गोलंदाजांना काही करायची नक्कीच डिफेंड करायची त्यांच्यामध्ये जर थोडी तरी क्षमता आपल्याला करावी लागेल तर नक्कीच 2-3 तरी मोठे हिट खेळावे लागतील. संख्या जर पाहिली तर फक्त 18 धावा अजूनही या 4 षटकं आणि 1 चेंडू समाप्त होतोय. फक्त धावा लागत आहेत त्या 18. तर बघूया त्यानंतर जर पाहिलं तर श्रीधर घरत, श्रीधर भाऊ सरावली ह्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य मिळते. त्यानंतर रवींद्र बागले साहेब यांच्याकडनं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य मिळते. तर नक्कीच कम्फर्ट रबरचे शेखावत साहेब यांच्याकडनं सुद्धा आपल्याला सहकार्य मिळते. तर नक्की पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण ध्रुव यांच्याकडनं पाहायला मिळतंय. ह्या एक धावेने जर पाहिलं तर धावांची गती आता मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 19 धावा. आता मात्र बॅटची येज लागते. एसटीच्या मागे चांगलं कार्य पाहायला मिळते. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज साहिल राऊत ह्यांच्याकडनं. तर नक्कीच पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळते ते म्हणजेच युवा स्पोर्ट बिरवाडीच्या फलंदाजांकडनं. तर नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे ते म्हणे हरिज्ञा स्ट्रायकर्स वर्सेस जर पाहिलं तर साई सिदोबा बेटेगाव. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने तयार राहायचं आहे. हरिज्ञा स्ट्रायकर्स आणि साई सिदोबा बेटेगाव ह्या 2 संघांमध्ये पुढची नेक्स्ट मॅच असणार आहे. तर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे.
तर त्यानंतर रॉकस्टार ग्रुप पास्तळ यांच्याकडनं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य मिळतंय, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार मी व्यक्त करतोय. तदनंतर पुन्हा एकदा गडी बाद. नक्कीच खराब फलंदाजी पाहायला मिळाले ती म्हणजे युवा स्पोर्ट बिरवाडी ह्या संघाकडनं. पुन्हा एकदा तर नक्कीच आठवा धक्का बसतोय तो म्हणजेच युवा स्पोर्ट बिरवाडी ह्या संघाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फक्त आणि फक्त 19 धावा धावफलकावर लागत आहेत. तर बघूया ह्या षटकातील तर अजून या शेवटच्या षटकातील अजूनही नक्कीच 2 चेंडू बाकी आहेत आणि पुन्हा एकदा हॅट्रिक चा चान्स बनवलाय तो म्हणजे साहिल राऊत ह्याने. तर बघूया पहिला चान्स बनवला होता तो म्हणजे ध्रुव घरत. तदनंतर जर पाहिलं तर मला वाटतं यतीन पाटील ह्याने सुद्धा एक चान्स बनवला होता. पुन्हा एकदा तशीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच साहिल राऊत ह्यांच्याकडनं. बघूया आता मात्र हे हॅट्रिक साजरी होते का, ह्या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक साजरी करतोय का. नक्की चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, 1 धाव पूर्ण. तर नक्कीच 5 चेंडू होत आहेत शेवटच्या षटकातील. शेवटचा चेंडू धावफलक जर पाहिलं तर धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 20 धावा. बघूया ह्या शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका पाहायला मिळतोय का ह्या इनिंगमध्ये. तर नक्कीच 5 षटक 20 मिनिटात हाताळतोय तो म्हणजे जाणता राजा हा प्रयत्न होतोय. आणि सुरुवात खराब झाली होती परंतु शेवट गोड होताना दिसतोय तो म्हणजेच युवा स्पोर्ट बिरवाडी ह्या संघाचा. शेवटच्या चेंडूवर चौकार येतो ह्या 4 धावेने. जर पाहिलं तर धावफलक आपल्याला पुढे सरकताना दिसतंय ते म्हणजे 24 ह्या धावसंख्येवर 25 धावेंचं नक्कीच 30 चेंडू आणि 25 धावेंचं लक्ष सेट केलंय ते म्हणजेच युवा स्पोर्ट बिरवाडी ह्या संघाने. तदनंतर जर पाहिलं तर लोकेश भानुशाली यांच्याकडनं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य मिळते. तदनंतर भरत पुरोहित ह्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य मिळतं. ह्या सर्वांचं मी खूप खूप मनाच्या अंतःकरणामधून यांचा आभार मानतोय कारण की आपला सहकार्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळेल. तर नक्कीच जे मैदानामध्ये आपण जो पीच नक्कीच पाहतो तो बनवण्यासाठी नवदुर्गा बाणगंगा ग्रुप ह्याने सुद्धा खूप मेहनत घेतली, खूप सुरेख पीच बनवलाय. त्यांचे सुद्धा मी खूप खूप मनापासून आभार
निर्माण केलंय असे निरंजनजी घरत यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा नाणेफेक होते, तर विनंती असेल साई सिदोबा या आपले कर्णधार आणि हरिज्ञा स्ट्रायकर्स तर नक्कीच एका बाजूला पाहिलं तर हरिज्ञा स्ट्रायकर म्हणजेच तर निरंजन भाऊ या आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होते पुढच्या मॅचची हरिज्ञा स्ट्रायकर्स वर्सेस साई सिदोवा बेटेगाव ह्या दोन संघांमध्ये. तर नक्कीच दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. तर कॉल होतोय कुणबी येतंय KPL म्हणजेच ब्रिजेश साई सिदोबा हा टॉस विन होतोय. नक्कीच टॉस विन झालाय, काय निर्णय असेल? बॅटिंग पण चालली असती पण एक मॅच आम्ही चेस करण्याचा प्रयत्न करू. आम्ही प्रथम सिलेक्शन करू. नक्कीच मागची मॅच आपण पाहिली, खूप लो स्कोरिंग सामना होता. 35 धावा 36 धावांचा टार्गेट होता आणि 36 धावासुद्धा तुम्ही डिपेंड केला आहे. म्हणजेच नक्कीच तुमच्याकडे आपण पाहिलं तर गोलंदाज चांगले आहेत. तर नक्कीच पुढच्या समोरच्या संघाला किती धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? असं काही प्लॅनिंग नाही मिळत. डॉट्स बॉल जेवढे टाकता येईल तेवढे टाकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये 36 धावा डिपेंड जेव्हा तुम्ही करायला आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये गेला, नक्कीच मनामध्ये काय चाललं होतं? काही नाही, कारण याच्या अगोदरची आम्ही नाईट मॅच खेळलो होतो ही ओपन टुर्नामेंटमध्ये. त्याच्यामध्ये चेस होत नव्हते, त्यामुळे मी यांना बोललेलो की 36 पण खूप होतील आणि ते आमच्या गोलंदाजांनी करून दाखवलं. नक्कीच धन्यवाद. तर नाणेफेक हरतायत. नक्कीच जर नाणेफेक जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही बॅटिंग हीच केली असती. पहिल्या मॅचला सगळेच नवीन प्लेयर असल्यामुळे तेवढं आमचं केमिस्ट्री जमली नव्हती, पण आम्हाला त्यामधून काहीतरी शिकायला मिळालं आहे. तर यामध्ये जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच, म्हणजे तुम्हाला जे हवं होतं तेच मिळलंय. म्हणजे बॅटिंग पाहिजे होती, बॅटिंग मिळालंय, मनासारखं डिसिजन तुम्हाला मिळतंय. तर नक्कीच किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? नाही, ते आम्ही ग्राउंडवरच बघूया. आता तुम्हाला बघायला मिळेलच की ओपनिंग जोडी आणि पूर्ण आमच्या बॅटिंगची स्ट्रेंथ बघूनच आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पाहिला आपण त्याने साई सिदोबा ह्या संघाने 36 धावा डिपेंड केल्या होत्या. म्हणजेच त्यांची गोलंदाजी खूप सुरेख आपल्याला पाहायला मिळाली. तर नक्कीच कुठल्या गोलंदाजाला टार्गेट बनवायचा तुमचा प्रयत्न असेल? नाही, असं काही टार्गेट नाही गोलंदाजाचं, कारण की गोलंदाज असो बॅट्समन असो सगळ्यात मोठं क्रिकेट आहे. आम्ही ज्या ह्याने बॉल वगैरे येणार त्याप्रमाणे प्रयत्न करू खेळायचा. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. नक्कीच सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळले, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? चांगला वन हँडेड चांगलं पिकअप केलंय, चांगला थ्रो, परंतु खूप सुरेख रनिंग बिटवीन द विकेट ह्या दोन फलंदाजांना पाहायला मिळाले. एका बाजूला जर पाहिलं तर सुजित राऊत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं नॉन स्ट्राईकवर जर पाहिलं तर गौरव घरत. तर नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, ती म्हणजेच अंकेश घरत यांच्याकडनं. ह्या षटकातील 3 चेंडू हाताळले, 3 चेंडू
नंतर जर पाहिलं तर धावफलक आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ते म्हणजे 3 ह्या धावसंख्येवर. नक्कीच माफक आव्हान आहे, 25 धावांचं टार्गेट सेट केलं आहे, परंतु नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगले चेंडू निर्धाव हाताळावे लागतील. ज्याप्रमाणे जाणता राजा काटाळे ह्या संघाच्या गोलंदाजाने चांगले चेंडू हाताळले, चांगले निर्धाव चेंडू हाताळले, तशीच काहीतरी करामत करावी लागेल. तर पुन्हा एकदा तयार. आता मात्र सुरेख चेंडू, चांगला चेंडू, एक धाव घेण्यात यश येतं ह्या दोन्ही फलंदाजांना. एक धावेने जर पाहिलं तर धावफलक आपल्याला पुढे सरकताना दिसतंय ते म्हणजेच 4 ह्या धावसंख्येवर. नक्कीच माहीत आहे जाणता राजा काटाळेला 30 चेंडू आणि 25 धावा बनवायच्या आहेत, कुठलीही घाई करण्याची जरूरत नाही, परंतु नक्कीच ह्या 25 धावासुद्धा एक चांगली मॅच पाहायला मिळू शकते जर निर्धाव चेंडू हाताळले तर. आता मात्र बघूया पंच वळत आहेत. नक्कीच चांगला चेंडू पंचांकडनं चांगलं जज होतंय. नक्कीच एक चांगला चेंडू पाहायला मिळते, थोडंसं पडल्यानंतर थोडंसं उसळी घेतोय आणि सरळ यष्टीच्या मागे चांगलं कार्य पाहायला मिळतंय ते म्हणजेच नयन घरत, एक पालघर तालुक्यातील एक चांगला यष्टीरक्षक म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळला, चांगला चेंडू तेवढ्याच प्रकारे चांगल्या हलक्या हाताने खेळून काढला. एक सिंगल धाव, मला वाटतं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावफलकावर धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 5 धावा. तर जाऊया एक डीजेला संधी देऊया. तर नक्कीच समीकरण जर पाहिलं तर ह्या अजूनही 24 चेंडू आणि 20 धावींची आवश्यकता. जर पाहिलं तर चेंडू आणि धावा ह्यांच्यामध्ये जर पाहिलं तर 4 चेंडू हे धावांपेक्षा जास्त आहेत. तर नक्कीच कुठलीही घाई पाहायला मिळत नाही, ती म्हणजे जाणता राजा काटाळे ह्या संघाकडनं. तर बघूया दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजेच डावखुरा असा गोलंदाज स्वप्नेश घरत, मॅन फ्रॉम बेटेगाव. तर नक्कीच ह्या गोलंदाजांकडनं सुद्धा आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु नक्कीच चांगले निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. तर हा जो एक सोपा समीकरण दिसतो, ह्या समीकरणाला जर हाड बनवायचं असेल तर नक्कीच निर्धाव चेंडू टाकावे लागतील, विकेट्स काढावे लागतील, तरच नक्कीच हा समीकरण थोडंसं बदलू शकतो. तर बघूया येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय, नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील स्वप्नेश घरत जर पाहिला तर समोर गौरव घरत. आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाहिलं, गोलंदाज स्वप्नेश याने थोडासा शरीरापासून दूर ठेवला तर नक्कीच एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय तो म्हणजे स्वप्नेश यांच्याकडनं. आणि गौरवला माहीत आहे रोज दोन्ही खेळाडू समोर एकमेकाच्या समोर प्रॅक्टिसला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बघूया पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज स्वप्नेश. आता मात्र पंचांचे हात सरळ होत आहेत, म्हणजेच वाईटचा इशारा येतोय. वाईट 1+1 अशा 2 धावा मिळतात. ह्या 2 धावेने जर पाहिलं तर धावांची गती नक्कीच आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते, ती म्हणजेच 7 ह्या धावसंख्येवर. तर बघूया थोडंसं प्रेशर बनवला होता गौरव याने आणि त्याचाच कुठेतरी फायदा मिळाला, तो म्हणजेच गौरव ह्यानं थोडंसं खराब चेंडू हाताळलाय, तो म्हणजे स्वप्नेश याने पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाज स्वप्नेश सुजित याला नक्कीच स्कूप करण्याचा प्रयत्न त्यामध्ये यशस्वी होतोय का? यस, चेंडू निघून जाईल तो डीप लॉंग लेगच्या दिशेने सरळ 4 धावेंसाठी. खराब चेंडू, नक्कीच खराब चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय स्वप्नेश. ह्या 4 धावेने जर पाहिलं तर धावांची गती आता मात्र डबल फिगरमध्ये पाहायला मिळते, ती म्हणजेच 11 ह्या धावसंख्येवर.
तर पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर स्वप्नेश. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, सरळ यष्ट्यांवर हिट करण्याचा प्रयत्न होता नयन यांचा. नक्कीच चांगला प्रयत्न, चांगलं बॅकअप पाहायला मिळालं ते म्हणजेच विपुल घरत यांच्याकडनं. तर एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा तयार स्वप्नेश. तर मात्र सुरेख चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू येतोय तो मिडविकेटचे चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळते. नक्कीच खूप सुरेख रनिंग बिटवीन द विकेट ह्या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच क्षेत्ररक्षकांवर थोडंसं प्रेशर बनवला, सिंगल धावेला डबलमध्ये कन्वर्ट केली आणि ह्या 2 धावेने जर पाहिलं तर धावांची गती आता मात्र आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 13 ह्या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतोय गोलंदाज स्वप्नेश. मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, चांगली यष्ट्यांवर फेकी होत आहे. खूप सुरेख क्षेत्रक्षम पाहायला मिळते. नक्कीच फलंदाजाने मन बनवलं होतं दुसऱ्या धावेचं, परंतु क्षेत्ररक्षक तेवढ्यात चपळ होता. सरळ यष्ट्यांवर फेकी केली, सिंगल धावेवर समाधान मानायला लागलं. ह्या 1 धावेने धावफलक जर पाहिलं तर 14 ह्या धावसंख्येवर जाऊन पोहोचतंय. पुन्हा एकदा तयार. आता मात्र चेंडू सरळ निघून जायतोय तो म्हणजेच वन बाउन्स मला वाटतं. तर नक्कीच 1 बाउन्स चेंडू सरळ निघून जातो तो 4 धावेंसाठी. तर ह्या 4 धावेने जर पाहिलं तर धावांची गती आता मात्र आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 18 ह्या धावसंख्येवर. तर नक्कीच आता मात्र समीकरण एकदम सोपं करून सोडलंय ते म्हणजे जाणता राजा काटाळे ह्या संघाने जर पाहिलं तर चेंडूचा विचार केला तर 18 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 7 धावा बनवायच्या आहेत. तर बघूया आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर नक्कीच आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजेच एक 40+ चांगला गोलंदाज विपुल घरत. नक्कीच चांगली गोलंदाजी नेहमी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. तर बघूया 18 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता विजयासाठी जाणता राजा काटाळे ह्या संघाला. तर स्ट्राईकवर जर पाहिलं तर स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच आणि आता मात्र गडी बाद होतोय तो म्हणजेच सुजित. तर नक्कीच पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय तो म्हणजेच जाणता राजा काटाळे ह्या संघाचा फलंदाज सुजित. तर चांगला चेंडू हाताळलाय तो विपुल ह्याने. तर नक्कीच एक चांगली मेजवानी आपल्याला ह्या आंबडगोडच्या मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळेल ती म्हणजेच खासदार चषक 2025. नक्कीच ह्या स्पर्धेची तारीख आहे ती म्हणजेच 26/5/2025 ते 30/5/2025 अशी 5 दिवस डे नाईट ही स्पर्धा असणार आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर ऑल इंडिया ओपनचे 8 संघ असणार आहेत. नक्कीच ह्या मैदानावर आंबडगोडच्या मैदानावर ह्या ऑल इंडियाचे तारे सितारे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच तेव्हा जर आपण पाहिलं तर हा मैदान तुडुंब असा भरलेला पाहायला मिळेल. नक्कीच सर्वांचे चाहते क्रिकेटर सर्वांना आपल्याला इकडे ह्या मैदानावर पाहायला मिळतील. त्यानंतर जर पाहिलं तर ह्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असणार आहे ते म्हणजेच तब्बल 2 लाख रुपये. नंतर द्वितीय पारितोषिक जर पाहिलं तर 1 लाख रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 आणि चतुर्थ पारितोषिक 25,000. आणि ह्यामध्ये अजूनही पारितोषिकांची मेजवानी आहे. तर नक्कीच एक चांगली स्पर्धा सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे ह्या आंबडगोडच्या मैदानावर. तर नक्कीच ह्या आंबडगोडच्या मैदानावर कॉमेंटेटरमधून आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच
चंदू सर, चंद्रकांत शेंडे सर आणि कुणाल दाते सर, नक्कीच चांगले कॉमेंटेटर आपल्याला ह्या आंबडगोटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहेत. एक चांगली स्पर्धा. तर नक्कीच ह्या स्पर्धेचं आयोजन जर आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय श्री विदुरजी जयराम पाटील आणि आदरणीय सन्माननीय श्री गणेश भाऊ भीमरावजी घरत ह्याने ह्या स्पर्धेचं आणि नक्कीच आनंद सोमन ह्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा आपल्याला आपल्या भेटीस येणार आहे. तर नक्कीच एक चांगली स्पर्धा सर्वांच्या भेटीला येणार आहे. तर तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गडी बाद होतोय तो म्हणजेच गौरव. तर नक्कीच तिसरं षटक हाताळताना गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर विपुल घरत पहिल्या चेंडूवर गडी बाद, दुसऱ्या चेंडूवर एक धाव आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा गडी बाद. तर नक्कीच प्रयत्न चालू आहेत विपुल यांचे, परंतु अजूनही जर पाहिलं तर 15 चेंडू आणि 6 धावींची आवश्यकता. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट जोपर्यंत शेवटचा चेंडू किंवा शेवटची धाव जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपण रिझल्ट देणं म्हणजे थोडंसं घाईचं होऊ शकते. बघूया, अजूनही 15 चेंडू आणि 6 धावींची आवश्यकता आहे. ह्या 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच विपुल यांच्याकडनं. तर आता मात्र डावखुरा असा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मला वाटतं दोन्ही डावखुरे असे फलंदाज आहेत. एका बाजूला अक्षय घरत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हर्षू. तर मात्र सुरेख पंचांकडे दाद मागतायत. पंच म्हणतायत थोडंसं वरती लागतोय. नक्कीच लेग बायचा इशारा. हा एक अवांतर धावेने जर पाहिलं तर धावांची गती आपल्याला धावफलकार पाहायला मिळते ती म्हणजेच 20 ह्या धावसंख्येवर. अजूनही जर विचार केला तर 14 चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता विजयासाठी. जांताराजा काटाळे नक्कीच ह्या 5 धावा बनवल्यानंतर ह्या स्पर्धेचा सलग दुसरा विजय आपल्या नावावर कोरेल तो म्हणजेच जांताराजा काटाळे हा संघ. तर बघूया आता मात्र अक्षय घरत स्ट्राईकवर आहे. तर बघूया एक अनुभवी असा गोलंदाज विपुल घरत. त्यानंतर सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका चेंडू जातोय तो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते म्हणजे स्वप्नेश यांच्याकडनं. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. एक धावेने जर पाहिलं तर धावांची गती धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 21 ह्या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू येणं शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते ती म्हणजेच विपुल घरत यांच्याकडनं. पुन्हा एकदा तयार. आता मात्र हर्षू, चांगला चेंडू येतोय तो सरळ पॉईंटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगली किपिंग निशिभाऊ यांच्याकडनं सुद्धा पाहायला मिळते. षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर जांताराजा काटाळे ह्या संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 22 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता विजयासाठी जांताराजा काटाळे ह्या संघाला. तर नक्कीच ह्यानंतरचा जो सामना आहे तो म्हणजे हरिज्ञा स्ट्रायकर्स आणि साई सिदोबा बेटेगाव ह्या 2 संघांमध्ये. एका बाजूला पाहिलं तर योगेश घरत, विस्मय घरत ह्यांचा संघ आहे तो म्हणजेच साई सिदोबा हा संघ. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मला वाटतं आशू आशीर्वाद पाटील आणि सचिन घरत ह्यांचा संघ आहे तो म्हणजेच हरिज्ञा स्ट्रायकर. तर नक्कीच एक चांगली लढत पाहायला मिळेल. तर बघूया, अजूनही ह्या 12 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता. तर मात्र खराब चेंडू, शॉर्ट पीट चेंडू सरळ जातोय तो डीप फाईन लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव. नक्कीच एका धावेवर समाधान मानावं लागते ते दोन्ही फलंदाजाला. ह्या 1 धावेने जर पाहिलं तर धावांची गती आपल्याला धावफलकार पाहायला मिळते ती म्हणजेच
23 ह्या धावसंख्येवर अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडू आणि 2 धावेंची आवश्यकता विजयासाठी. जाणता राजा काटाळे ह्या संघाला पुन्हा एकदा तयार गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न सक्सेस होतोय, चेंडू सरळ निघून जाईल तो वन बाउन्स सीमा पार चौकार. तर विजयी होतोय तो म्हणजेच जाणता राजा काटाळे हा संघ ह्या स्पर्धेत सलग दुसरा सामना विजयी होतोय. तर नक्कीच चांगली फाईट पाहायला मिळाली ती म्हणजेच युवा स्पोर्ट बिरवाडी ह्या संघाकडनं. तर नक्कीच ह्यानंतरचा एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल तो म्हणजे स्वस्तिक पाटील पास्तळ. नक्कीच खूप सुरेख समालोचन त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला मिळते. तर जाऊया पुढच्या नेक्स्ट मॅचसाठी. स्वस्तिक पाटील, धन्यवाद. यस, यतीन पाटील यांना विनंती असेल आपण या मॅन ऑफ द मॅच करता. यस, फक्त 2 रन आणि 2 विकेट. यतीन पाटील यांना विनंती असेल आपण या मॅन ऑफ द मॅचची मात्र ट्रॉफी देऊन मात्र सन्मानित केलं जाईल. यस, मॅन ऑफ द मॅचची आपण ट्रॉफी देखील पाहू शकाल. सौजन्य आशिष कमळाकर घरत अर्थातच दैसरचे मान्यवर यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन मात्र यतीन पाटील यांना सन्मानित केलं जाईल. यस, राजेंद्र घरत अर्थातच राजूभाऊ यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. यस, मैदान बनवण्यासाठी अथक परिश्रम, अथक मेहनत घेऊन मात्र सुसज्ज असं मैदान मात्र आपण आंबटगोडचं पाहू शकाल. त्यांच्या साथीला अर्थातच मोठं नाव, पास्तळ गावाचा ब्रँड अर्थातच निरंजन करत. अगदी क्रिकेट वेळी आणि क्रिकेट प्रेमी आपण या ठिकाणी पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर. यस, आणि त्याचबरोबर पास्तळ गावातला एक नामवंत असा ग्रुप नवदुर्गा बाणगंगा संघ, सर्वच इंटायर टीम ह्यांनी अथक परिश्रम घेतलं. दुपार नाही बघितली, सकाळ नाही बघितली, संध्याकाळ नाही बघितली. जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेला मैदानामध्ये उपस्थित राहिले आणि खेळपट्टी अगदी सजवून टाकली. आणि मैदानाचा जर विचार केला ना तर ते अगदी एवढं सुरेख मात्र बनवून टाकले की प्रत्येक खेळाडूला वाटत असेल की या मैदानाच्या आतमध्ये मी उतरावं आणि क्रिकेटचं खेळ मात्र खेळावं ही इच्छा मात्र प्रत्येक कुणबी खेळाडूच्या मनामध्ये मात्र जरूर होत असेल. कारण आजची जर बघायला गेले तर डे नाईट स्पर्धा आणि आजच्या